तुर्भे गांव के विकास योद्धा भाजपा नवी मुंबई पूर्व जिलाध्यक्ष और पूर्व नगर सेवक रामचंद्र घरत और पूर्व नगर सेविका विजया घरत के अथक प्रयत्नों के बाद तुर्भे गांव के सर्वांगीण विकास को चरणबद्ध तरीके से अंजाम देते हुए अब तुर्भे विभाग कार्यालय के निर्माण कार्य का भूमि पूजन उनके हाथों जोश खरोश के साथ संपन्न हुआ। बता दें कि तुर्भे गांव के नागरिकों को कोई भी सरकारी कामों के लिए या तो सानपाड़ा या तो बेलापुर विभाग कार्यालय जाना पड़ता था। ऐसे में नागरिकों की इस परेशानियों से उन्हें राहत देने के मकसद के साथ रामचंद्र घरत और विजया घरत ने तुर्भे वार्ड ऑफिस के पुनर्निर्माण कार्य को नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से गति देने का काम किया है। बता दें कि नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से निर्मित होने जा रहे तुर्भे विभाग कार्यालय में ग्राउंड+5 इमारत का निर्माण कार्य किया जाएगा, जहां पर नागरिकों के लिए लिफ्ट की सुविधा, साथ ही दिव्यांगों के लिए भी खास व्यवस्था की जाएगी। साथ ही इस इमारत में पार्किंग की व्यवस्था भी होगी। इस भूमि पूजन समारोह में तुर्भे ग्रामस्थ और भारतीय जनता पार्टी के युवा नेता राज घरत भी मौजूद थे। इस दौरान 22 जनवरी को प्रभु श्री राम मंदिर की भव्य प्राण प्रतिष्ठा समारोह के मद्देनजर तमाम नागरिकों ने जय श्री राम का उद्घोष भी किया। इस अवसर पर रामचंद्र घरत ने मीडिया से बात करते हुए कहा कि कई तकनीकी खामियों को दूर करने के बाद जाकर तुर्भे के नागरिकों की सुविधा के लिए निर्मित होने जा रहे वार्ड ऑफिस से नागरिकों को बड़ी राहत मिलेगी। नागरिकांसाठी प्रत्येक त्यांना लागणारे कागदाचं किंवा पेपरची प्रत्येक वस्तू इथे मिळणार आहे। ही वास्तू ग्राउंड+5 माळ्याची बनते, सुसज्ज अशी वास्तू बनते। याच्यामध्ये लिफ्टची व्यवस्था आहे, अपंग लोकांना जाण्याची व्यवस्था आहे आणि खाली ग्राउंडला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी बिल्डिंगचं काम आता त्याचं आज भूमिपूजन आमच्या असे झालेलं आहे। बऱ्याच दिवस हे काम रखडलेलं होतं कारण याच्यामध्ये प्रशासकीय अडचणी होत्या, तर सगळ्या अडचणी दूर करून एक पद्धतशीररित्या हे बिल्डिंगचं काम करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। मी आत्ताच त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोललो, तो म्हणतो की मला 6 महिन्यामध्ये हे काम उरवायचं आहे। तर अशा प्रकारच्या स्पीडनी हा काम होणार आहे आणि मला खरंच आनंद आहे की तुर्भेकरांचं इथलं जे कामकाज व्हायचं ते सानपाड्यापर्यंत जायचं ते आता पुन्हा इथे होईल आणि एक चांगली बिल्डिंग त्या माध्यमातून तयार होईल आणि आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही असताना होतं आहे याचा देखील आम्हाला अभिमान आहे। आत्ता सध्या जर सिबिडला जावं लागतं आहे, सानपाड्याला जावं लागतं आहे, त्यातले बरेचसे पेपर आता इथे मिळतील। उपायुक्तपासून काही लोक इथे बसतील, त्यांच्या कॅबिन्स असतील आणि त्यांचे दिवस ठरलेले असतील। म्हणजेच प्रत्येक काम तुर्भे विभागातल्या नागरिकांचं प्रत्येक काम सिबिडला जाण्याच्या ऐवजी इथेच होतील। काही अति महत्त्वाची कामं असतील तेव्हाच त्यांना सिबिडला जावं लागेल, बाकी सगळी कामं इथं होतील आणि मला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की आमच्या सगळ्या नागरिकांची व्यवस्था आमच्या माध्यमातून होते, त्याचा खूप आनंद आहे। कॉन्ट्रॅक्टरशी आत्ता मी बोलत असताना त्यांनी सांगितलं की मला थोडी मदत करा, पेपरवर्क, आर्किटेक्टच्या काही ड्रॉइंग्स वगैरेसाठी मदत करा, म्हणजे मी 6 महिन्यामध्ये हे काम होण्याचा प्रयत्न करेन आणि निश्चितच त्याला पूर्ण मदत करेन। आर्किटेक्टच्या माध्यमातून असेल, अशा प्रशासकाच्या माध्यमातून असेल, या सगळ्या मदती मी त्याला करणार आहे, कारण जेवढं लवकर काम होईल तेवढ्या आमच्या गावकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल। रामचंद्र घरत म्हणजे ज्या तळागाळातल्या माणसाला जिथे मिळतो मान ती व्यक्ती म्हणजे रामचंद्र घरत, ही तुर्भे गावाची शान। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।